जय अंबे श्री स्वामी समर्थ। आज आपण कामिका एकादशी व्रतकथा ची माहिती घेणार आहोत। आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखली जाते। कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते। कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या गदा धारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते। गंगा, काशी, नैमिषारण्य आणि पुष्करमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूची पूजा केल्याने प्राप्त होते। कुरुक्षेत्र आणि काशीमध्ये सूर्य आणि चंद्रग्रहणांवर स्नान करून सागर जंगलासह पृथ्वी दान करून जे फळ प्राप्त होत नाही ते भगवान विष्णूची पूजा करून प्राप्त होते। जे श्रावणात देवाची पूजा करतात सर्व देवता, गंधर्व आणि सूर्य इत्यादी त्यांची पूजा करतात। अर्थात ज्या लोकांना पापांची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूची पूजा करावी। या एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूची उपासना पापाच्या चिखलात अडकलेल्या आणि जगाच्या महासागरात विसर्जित झालेल्या मनुष्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे। पापांपासून मुक्त होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही। जे लोक या एकादशीला भक्तिभावाने भगवान विष्णूला तुळशी दल अर्पण करतात ते या जगातील सर्व पापांपासून दूर राहतात। भगवान विष्णू तुळशीच्या डाळाप्रमाणे रत्ने, मोती, रत्ने आणि दागिने इत्यादींनी प्रसन्न नाहीत, तर तुळशीच्या पूजेचे फळ 4 तोळे चांदी आणि 1 वजन सोन्याचे दान करण्याइतके आहे। तुळशीच्या रोपाचे सिंचन सर्व मानवी दुःख नष्ट करते। सर्व पापे केवळ दृष्टीने नष्ट होतात आणि व्यक्ती स्पर्शाने शुद्ध होतो। चित्रगुप्त सुद्धा दीपदानाने महत्त्व आणि कामिका एकादशीच्या रात्री जागरणाचे फळ सांगू शकत नाहीत। जे या एकादशीच्या रात्री देवाच्या मंदिरात दिवा लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत पितात आणि जे तूप किंवा तेलाचा दिवा लावतात ते 100 कोटी दिव्यांनी प्रकाशित झाल्यानंतर सूर्य जगात जातात। ब्रह्माजी म्हणतात की हे नारद, ब्रह्महत्या आणि भ्रूणहत्या इत्यादी पापांचा नाश करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत करावे। जो माणूस श्रवणाने कामिका एकादशीचे व्रत ऐकतो आणि वाचतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो। कामिका एकादशी व्रतकथा। एका गावामध्ये एक वीर क्षत्रिय राहत होता। एका दिवशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला। आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली, परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही। ब्राह्मणांनी त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेस असे सांगितले। पहिले तू या पापाचे प्रायश्चित्त घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू। यावर त्या क्षत्रियाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला। तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूंचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल। ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले। त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्महत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले। अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली।